meeting boss, that is Bahubali of sales. As all members sitting here are kings of their kingdoms, two of them will present their business to all of us. I request Treasurer Mr. Ravi Kadam sir to announce speakers for next meeting and to introduce today's first boss. I request speaker to follow 5 minutes presentation with 2 minutes question and answers. Your basic objective must be to educate us about your product and services. I request members to be attentive and to ensure how you can help our member in his or her business. Over to Treasurer. थँक्यू प्रेसिडेंट. नमस्कार एमपीसी. आपण आपल्या टाइम शेड्यूल प्रमाणे आपली नेक्स्ट मीटिंग 5 जुलै 2024 रोजी घेणार आहोत. या मीटिंगचे फर्स्ट बॉस दत्तात्रय शंकर मोरे सर असतील. सेकंड बॉस रुपाली शिंदे मॅडमचा असेल आणि नॉलेज शेअरिंग अनिकेत शिंदे सरांचा असेल. तर आपल्या फर्स्ट बॉसचं इंट्रोडक्शन देण्यासाठी मी विनंती करेन नागेश कोटावले सरांना. थँक्यू रवी सर. मी आज तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1999 साली पनवेलमध्ये झाला. लहानपणापासूनच उद्योजकाचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांपासून भेटले. अतिशय लहान वयात शिक्षणाबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल येथे युवा व्यापारी म्हणूनच नाव रूपात आले. उद्योगाबरोबरच त्यांनी शिक्षण LLB पूर्ण केले. अतिशय शांत स्वभाव आणि अंगी नम्रता बाळगून अनेक लोकांची मने जिंकली. त्याचबरोबर शांतीत क्रांती असे तत्व बाळगून अनेक लोकांचे नियोजित असं कार्यक्रम केला. एवढेच नसून ज्याप्रमाणे त्यांनी लहान वयात उद्योजकाकडे पाहिले त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माचा प्रसार आणि विस्तार सुद्धा ते करत आहेत. अखंड शिवभक्ती आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभाग त्यांचा नेहमी दिसून येतो. अनेक युवा उद्योजकांचे आदर्श आणि आपल्या परिवारातील सर्वात लहान उद्योजक ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये येऊन केलेत मोठे मोठे प्रोडक्शनचे वांदे असे माझे परम मित्र अनिकेत शिंदे. प्लीज वेलकम. थँक्यू नागेश सर. नमस्कार, मी अनिकेत शिंदे. तर बऱ्याच MBC मेंबर्सने असा प्रश्न केला होता मला मागे सुद्धा, सर AS फोटोग्राफी का नाही, AS प्रोडक्शन का. तर आज ते सर्वांना बॉसच्या माध्यमातून समजेल, पण ते मेंबर आज अनुपस्थित होते, आले नाही ज्यांनी. ठीक आहे. या कंपनीची फाउंडेशन 2017 साली सुरू झाली. तर प्रोफेशनने मी लॉयर आहे. तर आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करावं प्रत्येक माणसाने, त्यासाठी ते मन रमेना म्हणून परत फोटोग्राफीकडे आलो. आणि हा लोगोच्या मार्फत तुम्ही प्रवास पाहू शकता. 9th ला असताना 2015 साली एक नॉर्मल फोटोग्राफर म्हणून आलो, त्यावेळेस हा लोगो. त्यानंतर 2016 साली ऑफिशियल स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर थोडी ब्रँडिंग झाली. 2018 साली असा फोटोग्राफी म्हणून कार्यरत होतो. नंतर 15 ऑगस्ट 2021 साली AS प्रोडक्शनची स्थापना केली. AS प्रोडक्शनच्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत ते आपण पाहूया. वेडिंग, प्री वेडिंग, एंगेजमेंट, बेबी शॉवर, बर्थडे, मॉडेल शूट, व्हिडिओग्राफी, कॉर्पोरेट शूट, सॉन्ग शूट आणि शॉर्ट फिल्म मेकिंग यांचे थोडे पिक्चर्स आपण पाहू. वेडिंगचे काही पिक्चर्स आहेत. मॅटर्निटी मध्ये ट्रेडिशनल मॅटर्निटी वेगळी आणि वेस्टर्न मॅटर्निटी वेगळी, त्याचे काही पिक्चर्स आहेत. बेबी शॉवर, मुंज, मॉडेल शूट मध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे प्रॉपर मॉडेल शूट, आणि हा मॉडेल शूट केला, मेकअप जो केला आहे, मेकअप त्यांचा मेकअप आर्टिस्टसाठी हा मेकअप शूट केलेला आहे. त्यानंतर प्रोडक्ट शूट, हे आपण काय हे सर्व क्लिक केलेले पिक्चर्स आहेत. प्रोफाईल शूट, यांना ओळखत असेल. कॉर्पोरेट शूट, आपल्या मीटिंगचे फोटो टाकलेत. कॉर्पोरेट शूटचे काही एक्झाम्पल आहेत. हे ड्रोन फोटोशूट आहे. मोटिवेशनल फोटो फ्रेम्स, कस्टमर फोटो फ्रेमची सुद्धा सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो. शॉर्ट फिल्म्स, या आतापर्यंत आपण शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत. परंपरा, देवस्की, नवदुर्गा आणि माझी वारी. शॉर्ट फिल्म बरोबरच
सॉन्ग शूट केले. शॉर्ट फिल्म मध्ये फारसं आम्हाला यश भेटलं नाही. त्याच्यानंतर आम्ही सॉन्ग शूट मध्ये शिफ्ट झालो. त्याच्यानंतर वरद वंदना, त्रिशूळावरी काशीपुरी, श्री गणेश स्तोत्र असेल, मायभावानी याच्यामध्ये आम्हाला चांगलं यश भेटलं आणि त्याच्यानंतर आम्ही अपकमिंग प्रोजेक्ट या महिन्यामध्ये अकल्प आयुष्य आणणार आहे येत्या आषाढ एकादशीला. सेलिब्रिटी इव्हेंट मध्ये पनवेल महानगरपालिकेतर्फे सर तुम्ही काय काम करता? पनवेल महानगरपालिका काय कॉर्पोरेशन मध्ये तुमचं काम काय आहे? तर असे मोठे मोठे इव्हेंट होतात. त्यांना आर्य आंबेडकरचा इव्हेंट असेल किंवा पनवेल महानगरपालिकेमध्ये किंवा उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये त्यांच्या ज्या ऍड शूट होतात किंवा ज्या शॉर्ट फिल्म शूट होतात त्या सर्व शूट करण्याचं काम आपण एस प्रोडक्शन 2026 पर्यंत करणार आहे. तिथला आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सेलिब्रिटी इव्हेंट मध्ये आपण फर्स्ट इव्हेंट आर्य आंबेडकरजींचा केलेला आहे. दिवाळी पाटला त्यांचा कार्यक्रम झाला होता आणि त्यांचे पर्सनल फोटोग्राफरचं काम एस प्रोडक्शनला भेटलं होतं आणि त्यांचे काही पिक्चर्स. अचिव्हमेंट आहेत. युवा उत्सव तर्फे झालेल्या जिल्हास्तरीय फोटोग्राफी स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेतर्फे झालेल्या फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सुद्धा पहिला क्रमांक एस प्रोडक्शनचा आलेला आहे. टॉप मोस्ट क्लायंट आहेत आपले पनवेल महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, शेड्स ऑफ मेहंदी प्रिया, टेक ॲग्रो, मुर्णवेदा आणि पूजा आईस्क्रीम. 360 सेल्फी बुथची सुद्धा आपल्याकडे सर्व्हिस तुम्ही पाहत असाल तर ट्रेन नुसार चालत असेल तर. एएस प्रोडक्शनच का? आम्ही बाकी फोटोग्राफरला सुद्धा सर्व्हिस देऊ, तुम्हालाच का द्यायची सर्व्हिस? तर पॅशनेट एक्सपर्ट आहेत. ही माझी सर्व काम करणारी जी टीम आहे ती टीम सर्व एज्युकेटेड आहे. त्यांनी प्रॉपर या फोटोग्राफीचे कोर्सेस केलेले आहेत. कोणी शिकाऊ नाहीये. प्रॉपर यांनी त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या क्षेत्राचा अभ्यास करून ते सर्व आणि प्रोफेशनलिझम आहे. तुम्ही पाहू शकता आता सुद्धा ते काम करतात किती प्रोफेशनल पद्धतीने करतायत. कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस आहे. कोलॅबोरेशन मध्ये सुद्धा आपण बिझनेस करतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शनचे उदाहरण इथं दिलेले आहेत. सो अल्बम टू लाईनला फिरत इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, एकूण 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. नंबर ऑफ डिजिटल व्हिडिओ व्ह्यूअर्स वर्ल्ड वाइड इज एक्सपेक्टेड रीच 3.5 बिलियन. व्हिडिओ जनरली परफॉर्म बेटर दॅन इमेजेस ऑन मोस्ट प्लॅटफॉर्म. व्हिडिओ मार्फत जर तुम्ही तुमच्या उद्योगाची ऍडव्हर्टाईज केली तर ते लोकांमार्फत चांगल्या पद्धतीने पोहोचेल. त्यासाठी एव्हरी बिझनेस नीड्स व्हिडिओ दॅट विल बी मेक लोअर कॉस्ट. तुमच्या बिझनेसची पूर्ण डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवायची असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. त्या डॉक्युमेंटरी व्हिडिओमध्ये तुमचा व्यवसाय कसा चालतो, तुमच्या व्यवसायात कोणते कोणते कस्टमर आहेत, तुमच्या अचिव्हमेंट सर्व आपण त्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये आपण दाखवणार आहेत. त्याच्यामध्ये त्याची कॉस्ट अशी 20,000 रुपये एमबीसी मेंबरसाठी, 10,000 आहे ती फक्त आजच्या दिवसासाठी. त्यानंतर दुसरी ऑफर आहे एव्हरी बिझनेसमॅन नीड्स प्रोफाईल शूट. आता तुम्ही प्रोफाईल शूटचे काही उदाहरणं पाहिले. त्याची कॉस्ट त्याची 6,000 आहे. एमबीसी मेंबरसाठी 3,000 रुपीज आहे. प्रोडक्ट ज्यांचे आहेत त्यांना प्रोडक्ट शूट करायचे आहेत पर प्रोडक्ट 500 रुपये कॉस्ट आहे. पण एमबीसी मेंबरसाठी पर प्रोडक्ट 200 रुपये कॉस्ट आहे. एनी क्वेश्चन? क्वेश्चन्स असतील तर सरांना विचारू शकतो. तर प्रोडक्ट शूट बद्दल जरा डिटेलमध्ये सांगितलं. प्रोडक्ट शूट बद्दल डिटेलमध्ये सांगायचं, तुमचा प्रोडक्ट हा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचं चांगल्या तो लोकांना समजण्यासाठी ते चांगलं शूट होणं गरजेचं आहे. तुम्ही मागाशी काय उदाहरणं पाहिली की लोकांना तो चांगल्या पद्धतीने समजेल किंवा डिटेलमध्ये त्याबद्दल काही समजेल, त्यासाठी प्रोडक्ट शूट करणं गरजेचं आहे. तर मोस्ट ऑफ ठिकाणी काय होतं की फोटो वगैरे तर चांगले काढतात बरोबर, पण ते येण्यास लेट होतं. मग त्या गोष्टीचा काही अर्थ राहत नाही. तर आपल्या सर्व्हिस बद्दल आपलं काय किंवा आपण हीच मार्केटची गरज ओळखून आपण ही सर्व्हिस आयएस प्रोडक्शन 10 वर्षामध्ये किमान 2 दिवसापेक्षा जास्त लेट कधीच फोटो होत नाहीत. आपल्याकडे त्या लेवलचे सॉफ्टवेअर आहे. क्विक पिक नावाचं सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये एआय टेक्नॉलॉजी जर तुमचा फेस तो रीड करून प्रॉपर तुमचे फोटो सुद्धा सॉर्ट आउट करून देतो आणि तुमचे फोटोज टोटली त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटून जातात. याचा अनुभव तुम्हाला स्वतःला आहे मला. थँक्यू सर. आणि संपूर्ण एमबीसी मीटिंगला सुद्धा आहे की फोटो लगेच येतो. हा सर, ते ऍपचं जर तुम्ही सांगितलं ना ते ऑटोमॅटिक मेसेज येतो ऍप कडून. तुम्ही फोटो अपलोड करता ऍपमध्ये
ऑटोमॅटिक काय आपण मेसेज येतो की असे अपलोड थँक्यू सर. Yes, सर ते प्रोफाईल जे आहे ना त्याच्यामध्ये फक्त फोटोजच आहेत का प्रोफाईल शूट मध्ये हो, का व्हिडिओ पण फक्त फोटो नाही. फक्त फोटोज. वेगळं आहे. कदाचित आपल्या सगळ्यांना इम्पॉर्टन्स काय असतो की आपण मीटिंग कंडक्ट करतो, त्या मीटिंग जी कंडक्ट करतो त्याच्यात जास्तीत जास्त गेस्ट आहे ना आपण एक आपला तयार असतो. हे गेस्ट कसे बोलले जातात, व्हॉट काइंड ऑफ मार्केटिंग यू आर डुईंग. आणि मार्केटिंगला सर्वात मोठा इम्पॉर्टंट टूल असतो की तुम्ही जी मीटिंग कंडक्ट करता ती लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणजे फोटोज जे काढले जातात ते. बऱ्याच वेळेला आपण मिस करतो, ज्यावेळेला अनिकेत नसतात त्यावेळेला फोटो जे कॅमेऱ्याने काढले जातात त्याची प्रिंटिंग आय थिंक ते तुषार खूप सॉरी संदेश खूप चांगल्या पद्धतीने समजत ज्यावेळेला पोस्ट करतो ती पिक्सेल. सो अनिकेत सारखा मेंबर आपल्याला लाभल्यामुळे आपल्याला फोटोग्राफी खूप फ्रीमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीत करून मिळते. आणि नेहमी त्यांनी कधी असं प्रोफेशन म्हणून त्याला हे काढलं, कारण ते बोलले की मी वकील आहे प्रोफेशनले, बट ही आवड म्हणून करतात. आणि त्यांच्या जेव्हा फोटोज येतात ते ऍक्च्युअल तुम्हाला त्यांच्या आवडीची पूर्ण त्यामध्ये तुम्हाला पूर्ण झलक दिसते की हा बाबा हे खूप आवडीने काढलेले फोटो आहेत, नुसतं प्रोफेशन म्हणून केलेलं नाहीये. सो ती तुमची आवड तर प्रत्येक फोटोमध्ये दिसते. आणि असेच फोटो काढा जर आमचे चांगले चांगले आणि आम्हाला सुद्धा पोस्ट करता येते. पण मला खूप चांगली आवडली. You have an amazing gift of capturing the beauty and emotions in every scene. Your work is truly inspiring, which really inspired. कारण अनिकेतने माझ्या शॉपच्या ओपनिंगच्या वेळेला पूर्ण फोटोशूट केलेलं होतं आणि इट वॉज रिअली अमेझिंग. आणि त्या मेमरीज आजही आमच्यासाठी खूप चांगल्या आहेत. कदाचित तुमच्या फोटोग्राफीमुळे आमचा बिझनेस देखील चांगला ग्रो होतो असं पण म्हणू शकतो मी, कारण त्या मेमरीज आजही आणि आम्ही आता जस्ट रिसेंटली जेव्हा अनिकेतशी माझा डिस्कस झाला त्यावेळेला आमच्या ग्रुपमध्ये असं डिस्कस झालं आम्ही जेव्हा आता नवीन टीव्ही लागतो तर आपल्या त्या मेमरीज आताही कंटिन्यू तिथे रन होत असतील. सो थँक्यू सो मच अनिकेत. थँक्यू सो मच.